बातमी सोलापुरातून। सोलापुरात ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलाय। प्रणिती शिंदेंनी ठाकरे गटाच्या अमर पाटलांऐवजी अपक्ष उमेदवार काडादींना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात येतोय। प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळींनी इशारा देखील दिला। तर ज्या दिवशी शरद कोळींची गाडी ऑफिस समोर थांबेल त्या दिवशीच कोळींची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, युवक काँग्रेसकडून हा इशारा देण्यात आलाय। गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय। त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी करा। अहो, शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली, कारण या प्रणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे। तुम्हाला सांगतोय प्रणिती शिंदे, तुलाच काय तुझ्या बापाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही। इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच दावा। प्रणिती शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी अडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही। सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर, बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचंय, तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील, मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही।